सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ता वाजले जवळपास 2:30. मी आजचं पण ब्लॉग आतुडे रेल्वे स्टेशनवरच सुरू करतो. तर आपण आत्ताशी आपल्या घरी चाललेलो आहे वारवाडीला. आणि 3:30ची ट्रेनची चाललो त्याच्यात आज आणि या ट्रेनला लई गर्दी असते. आता 2:30 वाजले तरी तुम्ही स्टेशनमध्ये झालेली गर्दी आहे ना, तुम्हाला दाखवतो तुम्हाला. मित्रांनो एवढी माणसं आहेत तर 3:30ची ट्रेन धरण्यासाठी 2:30पासूनच थांबलेली आहेत. तर तुम्ही विचार करा की 3:30ला किती होती. मित्रांनो मी ट्रेननी घरी येताना पण ब्लॉग शूट करणार होतो, पण तुम्ही गर्दीमुळे काय केला नाही. आणि घरी आल्यानंतर पण मी डायरेक्ट झोपून गेलो, त्याच्यामुळे मी काय रेकॉर्ड नाही करू शकलो. आणि आत्ता आपण डायरेक्ट जिमला चाललेलो आहे, तर चला डायरेक्ट जिममध्येच भेटू. मित्रांनो ही होती आपली वर्कआउटच्या आधीची कंडिशन आणि ही आपली वर्कआउटची नंतरची कंडिशन. मित्रांनो आता जरा आपलं वर्कआउट झालेला आहे आणि आज जरा मी लईच वेळ वर्कआउट केला आहे. 2 पेक्षा 2.5 तास जवळपास मी आज व्यायामच करत होतो. आता घरी चाललेलो होतो, तुम्हाला घरी जाऊन भेटतो. मित्रांनो मी मगाशी जिमवरून आलेलो आणि मला नेमकं आता आठवलं की मी जे जॅकेट घालून खेळतो ते जिममध्ये विसरून आलेलो आहे. आणि आता बघू उद्या ते मिळतं आहे का नाही. आणि त्याच्यात मी आत्ता लईच जमलेलो आहे आणि आता 11 पण वाजलेले आहेत. मी आता डायरेक्ट झोपणार आहे. त्याच्यात उद्या कॉलेजमध्ये तर आपण डायरेक्ट उद्या कॉलेजला जाऊन भेटू. मित्रांनो आत्ता मी आलेलो आहे जिमला आणि मी सकाळी ब्लॉग शूट करणार होतो. मी कॉलेजलाच गेलो नाही म्हणून मी ब्लॉग पण शूट नाही केलेला. आणि जरा कॉलेजला जायचं कारण हे की जरा काल जरा लईच व्यायाम झाला म्हणून जरा अंग दुखत होतं. पण तरी पण मी जिम खाल्लेलं आहे. मित्रांनो कॉलेजला नाही गेला ना तरी पण चालते, पण जिमला ना शिफ्ट झाली पाहिजे, तसे बॉडी झालीच पाहिजे. अभ्यास काही चालतच राहते. आणि आज आपला बायसेप आहे. थांबा मी तुम्हाला आत्ता बायसेपची कंडिशन दाखवतो. आत्ता वर्कआउट नाही केलेला. मित्रांनो ही आहे आपली वर्कआउटच्या अगोदरची बायसेपची कंडिशन. अजून आपण वर्कआउट नाही केलेला, आपण फक्त आत्ता वॉर्मअप केलेला आहे थोडासा. आता वर्कआउट नंतर दाखवतो किती पंप येतोय. सोबतच मित्रांनो मी जे तुम्हाला काल म्हटलं ना माझी जर तर जिममध्येच राहिलेलं तर ते अजून जिम घरीच आहे. आणि जिममधून कधी काही गोष्टी चोरी होत नाही. हे जिममध्ये तशी लोकच येत नाही, कारण ते एकदम डेडिकेटेड असतात. 30 लोक अशी जिमला येत असतात. ते हाय तसेच तुम्हाला दाखवतो थांबा खाली गेल्यावर. आता आपण जरा क्रंचेस मारून मग तुम्हाला दाखवतो. जरा मोबाईल पडल्याला जरा आपण नीट नव्हता लावला. जिम बॉलवरती मी मोबाईल लावलेला. मला पहिलं तर मोबाईल लावला आपण जर प्लेट टाकून घेऊ.
आहे, आता मी 7.5 किलोची प्लेट शोधतोय. आता जी मुल्टीपार्टी घातली पण कुठे 7.5ची प्लेट नाही मिळाली पण ती एकच मिळाली. तेव्हा इथं पण 10ची एकही प्लेट आहे का 7.5 किलोची नाही मिळाली. पुन्हा परिस्थिती आली पण प्लेट तर नाही मिळू लागली. तर आता खाली जाऊन बघतो म्हणजे तिथं 7.5 किलोची प्लेट. की जिम बंद होईपर्यंत थांबलेलो. तर ते आता कुलूपच लावत होते म्हणून आता आपण कार्डिओ नाही केलेला, आता तसाच चाललेलो आहे. मित्रांनो कसं आहे, आता जिमवरनं घरी आलतो आणि जेवायला बसलेलो. तुम्हाला जेवणात काय मित्रांनो, जिमवरनं आलो आणि ते बिर्याणी आणि केळीचे वेपर्स खातोय. बिर्याणी म्हणजे व्हेज बिर्याणी बरं का, सोयाबीन आहे. जर नॉन व्हेज म्हणजे समजसान. बघा ना, जिमवरनं आलोय आणि वेपर्स खातोय. आवडे तुम्हाला जेवण झाल्यावर भेटतो. मित्रांनो आता जरा जेवण बिवण झालं आणि मी असंच खाली बघत होतो तर काय सापडलं बघा. मित्रांनो उरलेले फटाके सापडले मला नेमके आत्ता. एक सुतळे मोमचा बॉक्स आणि एक 1000ची माळ आहे. जर बघू आपण याला पण जरा उद्या परवा फोडू. आता नेमकं कोणच फटाके फोडत नाही म्हणून जरा कसं तरी वाटतंय, पण आपण तरी पण याला फोडू उद्या परवा. मित्रांनो तुम्ही जर आपल्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत उपस्थित राहिले असाल तर तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि सुबह आता लय उशीर झालेला म्हणून आपण हा ब्लॉग एंड करत आहे आणि मी आता डायरेक्ट झोपणार आहे. तर आपण भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये.